द्वेषाच्या भिंती तोडत झरीने पेरले एकतेचे बीज, इस्तेमातून उमटला बंधुतेचा ऐतिहासिक संदेश। परभणी न्यूज आरटीजे डेस्क। सध्याच्या काळात जेव्हा समाजात जात, धर्म आणि विचारांच्या नावाखाली दरी निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतात, तेव्हा परभणी जिल्ह्यातील झरी गावाने एकात्मतेचा एक नवा इतिहास लिहिला आहे। येथे आयोजित भव्य इस्तेमाने केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सलोख्याचा असा दीप प्रज्वलित केला, ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। माणुसकी हाच खरा धर्म। इस्तेमा म्हणजे केवळ एक धार्मिक मेळावा नसून तो आत्मचिंतन आणि सामूहिक प्रार्थनेचा पवित्र सोहळा होता। या कार्यक्रमात इस्लाम धर्मगुरूंनी पवित्र कुराण आणि प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनातील सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि मानवतेचा संदेश उपस्थितांसमोर मांडला। माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे, ही शिकवण या मेळाव्यातून कृतीतून सिद्ध झाली। सामाजिक समरसतेचे जिवंत उदाहरण कांतराव काका देशमुख। या इस्तेम्याचे सर्वात प्रेरणादायी आणि कौतुकास्पद पैलू म्हणजे झरीचे माजी सरपंच कांतराव काका देशमुख यांचे योगदान। त्यांनी कोणताही धर्मभेद न बाळगता या कार्यक्रमासाठी स्वतःची जमीन सढळ हाताने उपलब्ध करून दिली आणि पाण्याची उत्तम सोय केली। त्यांच्या या कृतीने सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे। समाजात तेढ नव्हे तर विश्वास निर्माण करणे हाच खरा विकासाचा मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला दाखवून दिले। युवकांच्या मेहनतीला फळ। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी झरीसह बोरी, येलदरी, जिंतूर, साडेगाव, वसा, दुधगाव, आडगाव आदी परिसरातील शेकडो युवकांनी दिवसरात्र मेहनत घेतली। स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, पार्किंग आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवकांनी जी निस्वार्थ सेवा बजावली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। प्रमुख आयोजकांचा सक्रिय सहभाग। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात पत्रकार डी.के. इनामदार, अतिक इनामदार, रहीम इनामदार यांच्यासह बोरी येथील शेख खाजा, फिरोज पठाण, सलमान शेखचंद, मजीद कुरेशी सर, कौसडी येथील रहीमभाई बिल्डर, जाबाज खान आणि त्यांचा मित्रपरिवार, शेख मकबूल, शेख समीर, शेख अमीन, अजिमुद्दीन अन्सारी, शेख अजीज, रफिक पठाण तसेच परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवकांनी घेतलेले अथक परिश्रम मोलाचे ठरले। न्यूज आरटीजेचे आवाहन। आजच्या द्वेषपूर्ण वातावरणात झरीने दिलेला हा संदेश केवळ परभणी जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी एक दिशादर्शक आहे। मतभेद असू शकतात, परंतु मनभेद नसावेत, ही भावना या इस्तेम्यातून दृढ झाली आहे। द्वेषाने समाज तुटतो, पण प्रेम, बंधुता आणि मानवतेने समाज घडतो। झरीच्या इस्तेमाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। अशाच ताज्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी न्यूज आरटीजे चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।